मंडळीत उन्हाळ्यात किंवा कधीही खायची इच्छा होत नाही तेव्हा तुम्ही असे कागदासारखे पातळ आणि पौष्टिक नाचणीचे डोसे आणि चटणी बनवा. स्पॉन्जी डोसे सुद्धा तुम्ही बनवू शकतात आणि तेही खूप छान लागतात. आणि नाचणी अगदी कुठल्याही सीझन मध्ये पटकन फर्मेंट होते. ब्रेकफास्ट असेल, दुपारचं जेवण असेल, रात्रीचं जेवण असेल, कधीही तुम्ही हे डोसे खाऊ शकता. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुतपाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. नाचणीचे डोसे बनवायला खूप सोपे आहेत. फक्त आपल्याला उडदाची डाळ भिजवून वाटायची आहे आणि डाळ वाटायला सुद्धा अगदी 5 मिनिट इतकाच वेळ लागतो. 5 माणसांच्या जेवणासाठी मी 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे. डाळ 2 ते 3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर डाळीमध्ये भरपूर पाणी घालून झाकण ठेवून फक्त 2.5 ते 3 तासांसाठी ही डाळ भिजू द्यायची आहे. खूप जास्त वेळ डाळ भिजवू नका, कारण नाचणी पटकन आंबते आणि त्याने डोसे आंबट होऊ शकतात. थोडक्यात काय, तर सकाळी लवकर डाळ भिजवली तर अगदी संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा तुम्ही हे डोसे बनवू शकता. 2.5 तासाने डाळीचे हे पाणी मी फेकणार नाहीये, तर फक्त बाजूला काढून घेते आणि डाळ वाटताना सुद्धा याच पाण्याचा वापर करणार आहे. नेहमीच्या डोशांना वाटतात तशीच छान बारीक डाळ मीही वाटून घेतली आहे. डाळ बघा छान फेसाळून आली आहे. आता ही डाळ एका पातेल्यामध्ये काढून घेते. 1 वाटी डाळीसाठी तयार नाचणीचं 5 वाट्या पीठ या वाटलेल्या डाळीत घालायचे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 वाटी तांदळाचं पीठही घालू शकता आणि 4 वाट्या नाचणीचं पीठ घाला. आणि तुम्हाला सांगते, 5 वाट्यांपेक्षा जास्त जरी पीठ तुम्ही घातलं ना, तर तेही पीठ अगदी फर्मेंट होतच होतं. आता डाळीमधलं जे काढून ठेवलेलं पाणी होतं ते पाणी आणि अजून लागेल तसं एक्स्ट्राचं पाणी घालून हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं. हे पीठ अगदी लगेचच मिक्स होऊन जातं. आता पिठाची कन्सिस्टन्सी बघा. सहज पळीने डोसे घालता येतील इतपत हे पीठ आपल्याला पातळ करून घ्यायचंय. यामध्ये आता मी मीठ घालत नाहीये. डोसे बनवताना मग मीठ घालेल. तर सकाळपर्यंत हे पीठ छान फर्मेंट होईल. आणि आता गरमी पण आहे, तर त्यामुळे सुद्धा पीठ लवकर फर्मेंट होतं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मी हे पीठ बघतेय आणि तुम्ही बघू शकताय किती वरपर्यंत हे पीठ फुगून आलंय. हिवाळ्यामध्ये सुद्धा हे पीठ असंच फर्मेंट होतं, पण थोडं कमी फर्मेंट होतं. यामध्ये हवं तर सगळ्या पिठामध्ये तुम्ही आता मीठ घालू शकता किंवा थोडं रवण बाजूला काढायचं तर बाजूला काढून घ्या आणि बाकीच्या रवणामध्ये मीठ घाला. मला हे सगळंच रवण लागणार आहे, त्यामुळे मी सगळ्याच पिठामध्ये मीठ घालून घेते आहे. राहिलेलं बॅटर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हवं तेव्हा वापरू शकता. आता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर असं वाटलं की पिठाचा वास थोडा आंबट येतोय, तर तुम्ही आत्ताही यामध्ये अगदी अर्धी पाऊण वाटी तांदळाचं पीठ घालू शकता. त्याने या पिठाचा आंबटपणा कमी होऊन जातो. 10 मिनिटांसाठी हे मीठ आपण मुरू द्यायला ठेवून देऊया. तोपर्यंत मी ओल्या खोबऱ्याची चटणी करून घेते. चटणी बनवण्यासाठी मी एक पूर्ण नारळ किसून घेतलाय. तुम्ही हवं तर नारळाचे बारीक तुकडेही करून घेऊ शकता. हे नारळ मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते. सोबतच यामध्ये घालायच्या आहेत 4 ते 5 हिरव्या मिरच्या, भरपूर सारी कोथिंबीर, 6-7 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे. याशिवाय मी घालते आहे 2 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे. भाजलेले शेंगदाणे घातले की चटणी छान मिळून येते. याशिवाय मी घालते चमचाभर साखर, चवीप्रमाणे मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस. आता यामध्ये पाणी घालायचं आणि छान बारीक चटणी वाटून घ्यायची. चटणी छान बारीक वाटून झाली आहे, तिला एका भांड्यामध्ये काढून घेते. शेंगदाण्यांमुळे चटणीची कन्सिस्टन्सी बघा खूप छान झाली आहे. मिक्सरच्या भांड्यातही थोडं पाणी घालून चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे मिक्सरला चिकटलेली सगळी चटणी पण निघून येईल. चटणी छान मिक्स करून घ्यायची आणि लागत असेल तर अजून थोडं पाणी तुम्ही यामध्ये घालून पातळ करू शकता. आता या चटणीमध्ये मी हिंग, मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरचीची फोडणी घालून घेते. छान मिक्स करून घ्यायचं. चटणी आपली तयार आहे. आता डोसे बनवून घेऊया.
डोसे बनवण्यासाठी मी असा लोखंडी तवा गरम करायला ठेवलाय. हा तवा स्पेशली डोशांसाठीच असतो. मध्यंतरी हा तवा मी दगडाने घासला होता, तर त्यावर डोसे नीट जमत नव्हते. पण पुन्हा मी याला 4-5 वेळा तेल लावून लावून डोशांसाठी तयार केलंय. तुमच्याही कडे असा तवा असेल तर धुताना दगडाने किंवा तारेच्या जाळीने याला घासू नका आणि धुतल्यानंतर या तव्याला थोडं तेल लावून ठेवायचं, म्हणजे हा तवा छान राहतो. तुम्ही नॉनस्टिकचा तवा सुद्धा वापरू शकता. तवा आता गरम झालाय. या तव्याला मी अगदी थोडं तेल लावून घेते आणि बघा, हातानेच असं या तव्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आणि कॉटनच्या कपड्याने हलकेच हा तवा पुसून घ्यायचा. म्हणजे तवा एकदम खूप तापलेला असला की त्याचं तापमान डोसे घालण्यासारखं परफेक्ट होतं. आता या तव्यावर मी 2 पळ्या डोशांचं बॅटर घालून घेते आणि पळीच्याच मदतीने हा डोसा छान पातळ असा पसरवून घ्यायचा. अगदी पेपर डोसा जितका पातळ होतो ना, तसाच हा डोसा छान पातळ होतो. आता वरून हा डोसा पूर्ण सुकू द्यायचा आणि कडेकडेने डोशांवरती थोडं तेल सोडून घ्यायचं. उलटण्याच्या मदतीने तेल असं डोश्यावरती सारखं पसरवून घ्यायचं आणि डोश्याच्या कडा थोड्या तव्यापासून सुटायला लागल्या की उलटण्याने अगदी अलगद असा हा डोसा तव्यापासून सोडवून घ्यायचा. पेपर डोशासारखा हा डोसा मी बनवते, त्यामुळे हा डोसा मी उलटणार नाहीये. तुम्ही बघू शकताय किती छान क्रिस्पी डोसा बनून तयार झालाय. हा डोसा एकाच बाजूने भाजायचा असतो. तर आता हा डोसा मी काढून घेते. पुन्हा तव्याला तेल लावून घ्यायचं आणि आधी सारखंच पाणी मारून तवा कपड्याने पुसून घ्यायचा. आता मी तुम्हाला स्पॉन्जी डोसा बनवून दाखवते. तर तवा असा तयार करून झाला की त्यावरती डोशांचं बॅटर घालून घ्यायचं आणि पळीने हा डोसा जाडसर राहील असाच फिरवून घ्यायचं. छान जाळी पडते बघा या डोशाला. आता या डोशाच्या वरून मी झाकण ठेवून देते, म्हणजे वाफेने हा डोसा पटकन तयार होतो आणि तो मऊ पण राहतो. अर्धा ते 1 मिनिटामध्येच याचं झाकण काढून चेक करून बघायचं. छान जाळीदार डोसा बनून तयार झालाय. आता याही डोशावरती तेल सोडून घ्यायचं आणि डोशाच्या कडा सोडवून घ्यायच्या. आता हा मात्र डोसा आपल्याला उलटून घेऊन दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचा आहे. दुसऱ्याही बाजूने डोसा भाजून तयार झालाय. हा डोसा मी प्लेटमध्ये काढून घेते. जसे जसे लागतील तसे तसे गरमागरम डोसे बनवून घ्यायचे. माझ्या नवऱ्याला तर हे डोसे ऑफिसच्या डब्यामध्ये न्यायला सुद्धा आवडतात. नारळाच्या चटणी सोबत हे डोसे सर्व करून घ्यायचे. आणि हा बघा पेपर डोसा मस्त कुरकुरीत झालाय. हे डोसे खरंच खूप चविष्ट लागतात आणि हेल्दी असतात. तुम्ही नक्की करून बघा हे डोसे. हे डोसे बनवायला खूप सोपे असतात आणि चटणी सोबत खायला लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात. आणि अगदी तसेच स्पॉन्जी डोसे सुद्धा छान मऊ आणि जाळीदार झाले. हेही डोसे खायला खूप छान लागतात. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपला मुत्ताकखाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.